पुणे महापालिकेत ब्राह्मणांना उमेदवारी डावलली तर विरोधात उमेदवार उभे करू असा इशारा आज ब्राह्मण संघटनांनी सर्व पक्षांना दिलाय। विविध संस्था मिळून सकल ब्राह्मण समाजाच्या समितीने सर्व पक्षांना आवाहन केलंय। पाहूया हा रिपोर्ट। पुणे पालिकेच्या तिकीट वाटपात ब्राह्मण समाजाला डावललं तर विरोधात उमेदवार देऊ असा इशारा सर्वच राजकीय पक्षांना ब्राह्मण संघटनांनी दिलाय। पुण्यात ब्राह्मण मतदारांची लोकसंख्या 15 ते 18% आहे आणि अंदाजे 20 प्रभागांकडून ब्राह्मण समाजाची मतं निर्णायक ठरतात। त्यामुळे कोणत्याही पक्षाने तिकीट वाटपात ब्राह्मणांना डावलू नये असा इशारा विविध ब्राह्मण संघटनांनी दिलाय। कोथरूड, कर्वे रोड, सिंहगड रोड, कसबा, सहकार नगर, नारायणपेठ, सदाशिवपेठ, शनिवार पेठ, हिंगणे, माणिकबाग आणि डेक्कन जिमखाना अशा पुण्यातल्या भागांमध्ये ब्राह्मण समाजाचं प्राबल्य आहे। 2017 ला पालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून 26 ब्राह्मण नगरसेवक जिंकले होते, तर काँग्रेसकडून 5 आणि राष्ट्रवादीकडून 2 असे 162 पैकी एकूण 33 ब्राह्मण नगरसेवक पुणे पालिकेत निवडून आले होते। सकल ब्राह्मण समाज समितीमध्ये पुण्यातल्या बहुसंख्य ब्राह्मण संघटना एकवटल्या असून त्यामध्ये परशुराम हिंदू सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, आम्ही सारे ब्राह्मण, चित्पावन अस्तित्व संस्था, कराडे ब्राह्मण संघ, याज्ञ वैल्यक्य आश्रम, देशस्थ ऋग्वेदी संस्था, महाराष्ट्र चित्पावन संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ, पौराहित्य पुरोहित फाउंडेशन, गौड सारस्वत ब्राह्मण संघ, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, शुल्क यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळ, विप्र फाउंडेशन अशाहून अधिक संस्थांचे सदस्य सकल ब्राह्मण समाज समितीत आहेत। ब्राह्मण समितीच्या माहितीनुसार नगरपालिका निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाचे 50 उमेदवार निवडून आले। मराठवाड्यात 5 ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष झाले। कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं ब्राह्मण उमेदवारांना यश आल्यामुळे पुणे महापालिकेत त्याचा विचार व्हावा असं समितीनं म्हटलंय। पुणे शहरातल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटून पत्र पाठवून आमच्या काही सदस्यांनी भेटून विनंती केली आहे की पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाची संख्या ही साधारणतः 16 ते 18% आहे आणि या 16 ते 18% संख्येच्या माध्यमातून 10 ते 12 प्रभागांवर साधारणतः प्राबल्य असलेली ही संख्या आहे आणि या जिथे जिथे प्राबल्य आहे त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे। पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळेस काँग्रेससह भाजपनेही ब्राह्मणेतर उमेदवार दिल्यामुळे काही ब्राह्मण संघटना नाराज झाल्या होत्या। मेधा कुलकर्णींचं कोथरूड नंतर आता बापट यांचा कसबाही घेतला म्हणून पोस्टर लागले होते, ज्याचा फटका निवडणुकीमध्ये भाजपला बसल्याचं बोललं गेलं। त्यामुळे यावेळेस कोणत्या पक्षाकडून किती ब्राह्मणांना उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्राह्मण समाजाला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी द्यावी असं सांगितलं जातं, पण नाही दिली तर भारतीय जनता पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल त्याचा आम्ही प्रचार करू असं सुद्धा सांगितलं जातं। मग त्या मागणीला काही अर्थ राहत नाही। आम्हाला उमेदवारी द्यावी आणि नाही दिली तर आम्ही काय करू हे जोपर्यंत ब्राह्मण संघ सांगत नाहीत, जोपर्यंत ब्राह्मण समाज उपद्रव क्षमता दाखवत नाही, जोपर्यंत ब्राह्मण समाज विरोध करत नाही आणि तो विरोध शेवटपर्यंत टिकवत नाही, तोपर्यंत ब्राह्मण समाजाला फक्त वापरण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं होईल। भारतीय जनता पक्षाला ब्राह्मण हवेत, ब्राह्मण मतदार म्हणून हवे, पण ब्राह्मण जागे संस्थेवर नको आहेत असं दिसतंय। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।